ट्वेल्थ मॅन सावरोळी, ट्वेल्थ मॅन सासगाव. बघा शेवटचा सामना आहे. 12वे खेळाडू दोघांचे आलेत तर बरं होईल. किरण वलकुंडे सामने वाले छोर से गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए मेरे साथी स्कोरर सार्थक ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला शॉर्ट स्क्वेयर के ऊपर. बहुत ही बेहतरीन फील्डिंग. एक ही रन मिलेगा मिस्टर डायनामाइट गौरव घोसालकर को, लेकिन ये खराब फील्डिंग और जिसके बदौलत मिले 2 रन. गौरव और आदित्य भेसरे पिछले मैच के हीरो, प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड जीतने वाले आदित्य भेसरे. तो मैच की तरफ हम चलेंगे. गौरव घोसालकर जिन्होंने इस गेंद को खेला है ऑन साइड के ऊपर. एक ही रन मिलेगा. 3 पे आता हुआ टोटल 2 गेंदों की समाप्ति पर. अंतिम घमासान है ये सरपंच ट्रॉफी 2026. कई बड़ी क्रिकेट टूर्नामेंट्स आ रही है आने वाले दिनों में. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिला. थोड़ी सी खराब फील्डिंग थी लेकिन आदित्य भैसरे को मैच सिंगल मिला. 4 पे आता हुआ टोटल 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी हैं. किरण वलकुंडे जो सासगांव की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं. कई दर्शकों की राय है कि सासगांव टीम शायद चैंपियन बन सकती है, लेकिन सावरोही एक ताकतवर टीम है जिसके पास है डायनामाइट, जिसके पास है रन मशीन. और यह गौरव घोसालकर का एक तकनीकी रूप से खूबसूरत ड्राइव हमें नजर आया. लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन. देखिए मैच का मजा ले रहे हैं दर्शक इस अंतिम मैच का. कुछ लोग ठंड के माहौल में भी कुल्फी खाते हुए इस मैच का मजा ले रहे हैं. कुछ लोग संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडे खा के इस मैच का मजा ले रहे हैं. कुछ लोग इंडियन बर्गर का मजा ले रहे हैं. लेकिन इस वक्त सावरोड़ी के दर्शक मजा ले रहे हैं गौरव घोसालकर के ये खूबसूरत छक्का जो उन्होंने लगाया मिड विकेट बाउंड्री के बाहर. 12 होगी डीजे तांडेल की भी. अगले साल हो सकती है उनकी. टोटल आ चुका है छक्के के साथ 14 रन. 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है. स्लोअर वन गेंदे फंसाया गौरव घोसालकर को. इससे कहते हैं वेरिएशन. तुषार क्रिकेट देखिए कितना मजेदार है. एक पाकिस्तान में इमरान तारिक बॉलर क्या है, उनके ऊपर ऐसी रील बनी है, ऐसी रील बनी है. मजेदार, कई मजेदार रील्स मैंने देखी इंस्टाग्राम के जरिए, यूट्यूब के जरिए. टोटल आ चुका है पहले ओवर की समाप्ति के बाद 14 रन. 12 गेंदों का खेल अभी भी शेष है इस सत्र का. हमारे कैप्टन कहाँ गए जामरुक बी के, नजर नहीं आ रहे. आदित्य भैसरे ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला मिड विकेट बाउंड्री के बाहर. 1 बाउंस सीधा 4. 14 और 4 बनेंगे 18. 11 गेंदों का खेल अभी भी शेष.
देखिए स्लेजिंग भी हो रही है आजकल टेनिस की दुनिया में। ये कैच छोड़ा, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल 19 पे आता हुआ। उन्नीस रन स्कोर कार्ड के ऊपर। कर्जत टेनिस क्रिकेट .in के जरिए पूरी 4 रातें इस टूर्नामेंट को लाइव दिखाई दिया। गौरव घोसालकर के लिए एक और स्लोअर वन। पिछले ओवर की आखिरी गेंद को हमने स्लोअर वन के तौर पर देखा था। 19 पे रुका हुआ टोटल। इस ओवर की 3 गेंदें समाप्त हो चुकी है। 9 गेंदों का खेल इस इनिंग का शेष। एक रन जरूर मिला। देखिए जिन लोगों ने साजगांव के ऊपर दांव लगाया है वो दांव उनका सही साबित हो रहा है। जिन लोगों ने सावरोड़ी के ऊपर दांव लगाया है उनका भी दांव सही साबित हो रहा है, क्योंकि पोजीशन अच्छी है दोनों टीमों की। एक ने उतने ज्यादा रन नहीं दिए, लेकिन एक ने उनकी जो बॉलिंग है उस हिसाब से रन जरूर बनाए हैं। एक्सपीरियंस सावरोड़ी के पास ज्यादा है। सासगांव और सावरोड़ी इन दोनों टीमों के बीच अगर हम कंपैरिजन करें तो एक्सपीरियंस के मामले में, बड़ी टूर्नामेंट खेलने के मामले में सावरोड़ी कई गुना आगे हैं सासगांव से। आदित्य बैसरे के बल्ले से निकलता हुआ, और इसीलिए मैंने एक्सपीरियंस की बात की थी। एक लंबा छक्का लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन। मनोज पाठारे सर इनके समर्थक नजर नहीं आ रहे हैं। गौरव 11, योगेश 11 सावरोड़ी। टीम का टोटल आ चुका है 26। तो प्रशांत जी खांडेकर का मैं शुक्रगुजार हूं जिन्होंने आज की रात मुझे बतौर कमेंटेटर बोलने का मौका दिया। मैं शुक्रगुजार हूं गावदेवी क्रिकेट क्लब जामरुक का। मैं शुक्रगुजार हूं आई एकवीरा क्रिकेट क्लब और अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुक का, जिन्होंने मौका दिया आज की रात बतौर कमेंटेटर। और आने वाले परिवर्तन ट्रॉफी में भी आपको हमारी आवाज जरूर सुनाई देगी। 1 रन यहाँ पे जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। इन दोनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 28 रन। अंपायर का ओवर समाप्ति का इशारा। डीजे तांडेल। वहां पर जो क्रिकेट रजनी चल रही है वहां पर भी तांडेल मंडप डेकोरेटर्स आपको काम करते हुए नजर आ रहे हैं। 3 जगह काम शुरू है इनका आज की तारीख में। नए गेंदबाज आतिश। हाँ नाद करा पण तांडेल था कुठे। गौरव शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेला है, गेंद हवा में है लेकिन ये लंबा छेद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर शॉर्ट ऑन पुल के जरिए। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर छक्का आ चुका है। 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। 5 गेंदों का खेल अभी विशेष।
स्लोअर वन की थी लेकिन लगातार मिस्टर डायनामाइट के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का। दो छक्के लगातार आ चुके हैं। अच्छे छक्के भी दागने की ताकत रखता है ये खिलाड़ी, क्योंकि जब से मैंने इनका खेल देखा है, इन्हें डिफेंसिव क्रिकेट खेलते हुए मैंने कभी नहीं देखा। यानी कि वीवीएस लक्ष्मण, राहुल द्रविड़ जिस तरह डिफेंस करते हो उनकी तरह मैंने इनको कभी नहीं देखा। इनको हमेशा मैंने वीरेंद्र सहवाग की तरह देखा है। बल्ला ऊपर ही आना चाहिए। और ये शायद क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड। देखिए सासगांव के खेमे में खुशी की लहर। डीजे तांडेल तू भी खुशी से झूम। देखिए तुषार, इस अंपायर के जो डिसीजन स्कोर बोर्ड पे हम देख रहे हैं उसका एक मजेदार किस्सा है। यहाँ पर एक इशारा है शॉर्ट रन का, उसके ऊपर एक अंक गणित है क्रिकेट में, मैं आपको बताऊंगा इस गेंद के बाद। तो एक बीज 10-15 साल पहले ना इस शॉर्ट रन के किस्से पर एक मैथमेटिक्स आया था क्रिकेट में। 94 पर दोनों बल्लेबाज खेल रहे हैं, टीम को 3 में 7 की जरूरत है और दोनों की सेंचुरी पूरी होती हुई नजर आ रही थी इस शॉर्ट रन के इशारे से। बहुत ही बढ़िया खेला है रोहित पाड़गे ने, अपना पेटर्न शॉट खेला। घुटना टेक तमाशा देख, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। चौवालीस रन। सूरज केदारी से मैंने कहा था भाई उलटफेर आप सोचते हैं लेकिन होना काफी मुश्किल है। ये अच्छी गेंद थी और इसी के साथ ही आउट। रन बने हैं 44 जीत के लिए 15 की औसत से 45 रनों की जरूरत। तो सौभाग्य होती शिल्पा दाई प्रशांत जी खांडेकर, इनके नाम से नवाजी जा चुके इस सरपंच ट्रॉफी में। आज की रात आखिरी रात इस टूर्नामेंट में मुझे शरीक होने का मौका दिया, फिर से एक बार मैं सभी का शुक्रगुजार हूं। और जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, मेरे अच्छे दोस्त, मेरे अच्छे हमसफर इस खोबुली विभाग में, कमेंट्री की दुनिया में, मैं जिनको अपना हम नवाज मानता हूं, वो तुषार धुमाल आएंगे माइक्रोफोन पर। थँक्यू डीजे. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय सरपंच चषक 2026च्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये आपण आलोय. मगाशी प्रवीण सरांनी सांगितलं ही स्पर्धा प्रत्येकाच्या हृदयात आणि प्रत्येकाच्या मनात घर करून गेलेली आहे. सगळ्या प्रेक्षकांचं आणि
मान्यवरांचं पुन्हा एकदा मी तुषार धुमाळे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक करतोय स्वागत. ज्याच साठी केला होता अट्टास तो क्षण आता खऱ्या अर्थानं गोड होतोय आणि या सगळ्या गोड मान्यवरांच्या मांडियाळीमध्ये हा सोहळा अंतिम टप्प्यामध्ये संपन्न होताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. बरेचसे क्रीडा रसिक मैदानावरती अजूनही उपस्थित आहेत, या क्षणाचे साक्षीदार आहेत. पण आता या क्षणामध्ये दुसऱ्या सत्राकडे आपण वळताना स्कोर कार्डवरती धावांची नोंद पाहतोय ती सावरळी संघाच्या माध्यमातून 44. नेक्स्ट इनिंग मध्ये सासगाव संघाला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 45 धावसंख्येची गरज आहे. सासगाव संघाला मी विनंती करेल आपले सलामीचे बॅटर आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. 18 चेंडूमध्ये विजयासाठी गरज 45 धावसंख्येची. 15ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल, पण त्याकरता एका पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण होणं देखील गरजेचं आहे. एबी जर्सी क्रमांक 17 आणि त्याच्या बरोबरीनं जर्सी क्रमांक 68 किरण वलकुंडे. आतिश आणि किरण ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली टीम सासगाव संघाकडनं. एकीकडे सासगाव संघाकडे डे फॉर्मॅट मधला एक्सपिरियन्स जास्त आहे, तर दुसरीकडे सावरोळी संघाकडे नाईट रजनीचा अनुभव खूप जास्त आहे. या दोन्ही एक्सपिरियन्स मध्ये आता सरपंच ट्रॉफीचा पहिल्या क्रमांकाचा मान कोणत्या गावाच्या टीमच्या नावावरती जोडला जाईल हे सांगण्यासाठी दुसरं सत्र सुरू होणं देखील त्याच ताकदीनं गरजेचं आहे. ऑफिशियल पंच बाळा साळुंके सर, राजा ओवाळ, त्याचबरोबर अविनाश पालांडे असतील आणि मुन्ना पिंगळे, या 4 पंचांनी या स्पर्धेमध्ये जबरदस्त पंचांची भूमिका पार पाडली. सचिन दाभोळकर देखील होते 5वे पंच या स्पर्धेमध्ये ऑफिशियल म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. प्रशांतदा खांडेकर यांच्यावरती असलेलं प्रेम तमाम क्रीडा रसिकांचं आपण 19 तारखेच्या रात्रीमध्ये पाहिलं. या व्यासपीठावरती गर्दी गर्दी आणि गर्दी, मान्यवरांनी हे व्यासपीठ अक्षरशः गजबजलं होतं आणि त्यात रॉयल एंट्री आपण आमदार साहेबांची पाहिली, ज्यांच्या माध्यमातून प्रशांत दादांना सन्मानित देखील करण्यात आलं. त्याचबरोबर आपण पाहिलं या मैदानावरती क्रीडा रसिक देखील उपस्थित राहिले आणि इथे पहिल्या चेंडूवरती सागरनं मात्र निर्धाव खेळ केलाय. किरण स्ट्राइक एंडवरती पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळतोय. 18 मध्ये 45 ची गरज होती, आता 17 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. साहिल एरुणकर यांचं देखील मी पुन्हा एकदा स्वागत करेल या स्पर्धेमध्ये. अंतिम क्षणामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा आणि ते पंचांनी बोट उंचावलंय, म्हणजे किरण वलकुंडेला आता शून्याच्या घरात परतीचा प्रवास करावा लागणार. ठोक डीजे. साहिल एरुणकर यांना देखील पहिल्या 2 रात्रीसाठी या स्पर्धेमध्ये लाभली समालोचनासाठी, पण इथे किरण वलकुंडेला जी काही संधी मिळाली होती त्याचं सोनं त्याला करता आलं नाही. या स्पर्धेमध्ये जबरदस्त समालोचन गेले 4 रात्री आपण ऐकतोय. माझे साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम जामरुक मयूर कांबळे सरांचं आणि त्याचबरोबर बरेचसे समालोचक मित्र माझे या स्पर्धेमध्ये मला ऐकायला मिळाले. अमोल पाटीलचं देखील मी कौतुक करेल. जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती दिली गेली ती लीला त्यांनी पार पाडली. आणि आजच्या रात्रीमध्ये या 10-15 मिनिटांकरता अमोल पाटीलला जर कोणी हायजॅक केलं, किडनॅप केलं तर तो लोकोपती होऊ शकतो. पण आज चेंडू निर्धाव गेलाय. योगेश तांडेला हसतायत, त्यांना या रहस्याचं उत्तर माहिती आहे. पण आता कॅशचा जमाना कमी आणि गुगल पेचा जास्त आहे, त्यामुळे अमोल पाटीलचा मोबाईल जर हायजॅक झाला तर जास्त मजा येऊ शकते. जबरदस्त सगळ्यांनी या स्पर्धेसाठी
मेहनत घेतलेली आहे आणि स्पर्धा आता प्रत्येकाला आनंद देते. गावदेवी क्रिकेट संघ जामरुक, आई एकविरा क्रिकेट संघ जामरुक, अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स जामरुक यांच्या संयुक्त विद्यमानानं सरपंच ट्रॉफीचा हा दमदार सोहळा पाहतोय. फलंदाज मयूरनं मात्र इथे जबरदस्त षटकार मारलाय आणि या षटकाराच्या जोरावरती टोटल सासगाव संघाचा अकाउंट खुलं झालंय. 45चा पाटला होतोय. 14 वर्षाचा वनवास अंजरून संघाचा संपलाय. एक ट्रॉफी आता गावामध्ये जाणार. आणखीन एक जबरदस्त फटका दत्तादादा खांडेकर साहेबांना आनंद देणारा हा जबरदस्त येतोय. 4 धावांसाठी चौकार. ठोक डीजे तांडेल. हळूहळू सगळ्यांची नावं तुमच्या समोर येतील आणि आजची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती राहुल दादा तांडेल साहेबांची. समीर पाटीलचं देखील मी कौतुक करेल. भल्लारचं देखील कौतुक असेल. जबरदस्त हा चेंडू. प्रेम जोरदार अपील करताना मैदानामध्ये मानव अधिकार याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहुल दादा तांडेल साहेबांचं या सोहळ्यामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. कारण गोलंदाजानं जबरदस्त चेंडू हाताळलाय आणि इतके आणखीन एक बॅटर जातोय मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. गुणलेखकाची भूमिका पार पाडली आमचे जे दुसरे गुणलेखक होते 3 रात्र सोमेश पाटील असतील, कुणाल तांडेल असतील. यस तांडेलचं देखील मी कौतुक करील पण इथे झेल पकडता पकडता चेंडू सोडला आणि तो गेला सीमारेषा पार. षटकार. यस सावंतचं देखील कौतुक इथून करावं तेवढं कमी. ठोक डीजे. पाटला होतोय. मनीजी पिंगळे यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. साहिल खांडेकर, सुजलजी पिंगळे, प्रणव खांडेकर या सगळ्यांचं स्वागत आतिशनं तुषारनं या षटकारानं केलंय. तर या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान पाहायला मिळालं. ठोक डीजे. या षटकारानं मात्र आता सासगावच्या दिशेनं हवा फिरवलेली आहे. सासगावच्या अतिरिक्त खेळाडूंना मी विनंती करतोय आपण थोडस मैदानाच्या बाहेर या. 22 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 2 बाद 22. दुसऱ्या षटकाचे चेंडू झाले ते 3. आक्रमण केलं गेलं प्रेम वरती आणि वार झालाय तो जवळजवळ 12 धावांचा. विजयासाठी 9 चेंडू 23 धावसंख्येची गरज.
9 चेंडू 23 धावा शेवटचे 9 चेंडू. योगेश इलेव्हन सावरोळी की टीम सासगाव. तुषार स्ट्राइक एंड वरती आहे. मयुरेश त्याला चांगली साथ देतोय. जबरदस्त हा फटका ऑफ साइडच्या दिशेनं मात्र या चेंडूला पाहायला मिळाला. सिंगल इथे आली तुषारच्या बॅटमधनं. एका धावेच्या मदतीने आता टोटल 23 धावसंख्येची जिरून 8 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. प्रशांतदा खांडेकर यांचे सुपुत्र मल्हार खांडेकर यांनी देखील या स्पर्धेमध्ये जबरदस्त कार्य घडून आणलंय. आदित्य खांडेकर असतील, अभिजित खांडेकर असतील, पिंटू खांडेकर असतील आणि सगळे जामरुकचे ग्रामस्थ आणि प्रशांतदाचा मित्र परिवार. मेघराजजी खांडेकर असतील, प्रणाल लाले, संतोष जोरकर, सूरज केदारी, प्रवीण आमचे देशमुख साहेब, त्याबरोबर गणेश नाना पाटील, या सगळ्यांचं मी या स्पर्धेच्या वतीनं कौतुक नक्कीच करेल. नक्कीच हे मैदान आपण पाहतोय इथे तिसऱ्या पंचांचा रेपर करण्यात आलेला आहे. बाहेरनं कोणी कमेंट्स करू नका ही विनंती आपणास. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी आहे. ही मागणी कशासाठी आहे? वाईट चेंडूसाठी ही मागणी आहे. आणि हे जे मैदान आपण पाहतोय सुनील पाटील असतील, उमेश पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, रवींद्र पाटील आणि सनी पाटील या मैदानाचे म्हणजे या जागेचे मालक आहेत. या सगळ्यांच्या वतीनं देखील सहकार्य गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला लाभलेलं आहे. पाटील बाबांचे भव्य दिव्य मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा जबरदस्त सरपंच ट्रॉफीचा सोहळा आहे. इथे पंचांचा निर्णय आलाय वाईटचा. फटका दमदार आहे आणि जातोय सीमारेषा पार आहे आणि ते मयूरच्या बॅट मधनं आलाय 6 धावांसाठी. A1 क्वालिटीचा सरपंच ट्रॉफीचा षटकार. ठोकडीजे तरी देवा मला पावशील का, गोलंदाजाचं हे सांगणं आहे. पण येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 15 धावा करायच्यात आणि देवाला नवस बोलला जातोय त्या बॅटरकडनं. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 30-45 धावसंख्येचा पाठला होतोय. प्रेमला कमबॅक करून दाखवावं लागेल. या मॅच मधला कदाचित हा युटर्न निर्माण करणारा चेंडू असेल. वेगाने चेंडू टाकला गेला. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची उचल फेक केली जाईल पण तत्पूर्वी या चेंडूवरती फक्त मिळते एक सिंगल. प्रेमनं त्याचं गोलंदाजीचं कार्य पूर्ण केलंय. प्रेमवरती हल्ला बोल देखील पाहायला मिळाला. जवळ जवळ 3 षटकार आले आणि इथून टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 31. या षटकामध्ये धावा आल्या त्या 21. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. मॅच दोन्ही संघासाठी ऑन आहे. या फायनलच्या सामन्यासाठी नाही सावरोळी संघ जिंकलाय, नाही सासगाव संघ हारलाय. या मेगा फायनल मध्ये पहिल्या क्रमांकाचा मान कोणाच्या नावावरती, सरपंच ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. याच्यासाठी जबरदस्त चालू असलेला हा सामना. 6 चेंडूमध्ये 2026चा निकाल लागेल. शेवटची पेटी आहे. शेवटची पेटी हृदयाचे ठोके वाढू शकते. कदाचित हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत काळजाला घाव करून जाईल. प्रत्येक क्रीडा रसिक तीक्ष्ण नजरेनं मैदानाकडे पाहतोय. आदरणीय प्रशांतदा खांडेकर, शिल्पाताई खांडेकर यांच्या स्पर्धेमध्ये सरपंच ट्रॉफी कोणाला सरपंच बनवणार, 1 लाख रुपयाचा पहिला क्रमांकाचा धनादेश कोणत्या संघाच्या नावावरती जोडला जाईल. इथे गोलंदाज
गौरव घोसाळकरनं पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. 5 चेंडू मध्ये आता 13 धावांची गरज. 5 चेंडू 13 धावा. बाहेरनं सासगावचे अतिरिक्त पाठीराखे म्हणतायत एक शॉट मार चांगला भावा. तिकडे सावरोळीचे पाठीराखे म्हणतायत गौरव तू एक चांगला चेंडू टाक माझ्या भावा. चांगला चेंडू आहे. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. पुन्हा एकदा वाईच्या माध्यमातून सिंगल येते. 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. जे 4 वारावरनं आलेत अजूनही घरी गेले नाहीयेत ते मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. 4 चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही बॅटर मध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. एक षटकार मारलेला आहे पण इथे मनगटावरती विश्वास दाखवावा लागेल. जो आत्मविश्वास डेव्हलप केलाय गोलंदाज गौरवनं तो इथे मात्र निर्णय देतोय. पण हा चेंडू अंतिम क्षणाला सीमारेषा पार. आर पार षटकार ठोकडीचे. मॅच अजून संपली नाहीये. अजिंक्य पवार केटीसी लाईव्हचे सर्वा ज्यांची ही टीम जबरदस्त कार्य स्पर्धेमध्ये करते. 3 चेंडू 6 धावांची गरज. गौरव घोसाळकर रात्रभरात काय केलं ते महत्वाचं नाही पण या मॅच मध्ये तुला आता करून दाखवायचं आहे. इथे फुटवर्कचा वापर करताना बॅट वरती घेतलेला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. सासगाव संघानं सरपंच ट्रॉफीचा पहिला मान मिळवलाय. पण जे स्टंप आहेत ते मैदानावरतीच ठेवा कारण की उद्या या मैदानावरती 40+ देखील सामने खेळवण्यात येणार आहेत. सासगाव टीमच्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे जे स्टंप आहेत ते मैदानावरतीच आपल्याला ठेवायचे आहेत. तत्पूर्वी ऐकूया डीजे ला आणि यानंतर मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया स्टंप आहेत ते आपल्याला मैदानावरती ठेवायचे. उद्या याच मैदानावरती 40+ स्पर्धा होणार आहे त्यामुळे विनंती आहे ते स्टंप आपण मैदानामध्ये ठेवा. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट मयुरेश असेल. मला या स्पर्धेमध्ये जी बोलण्याची प्रशांत दादा आणि गावदेवी जामरुक संघानं संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सदैव मी त्यांचा ऋणी राहील. एवढ्या मोठ्या स्टेजवरती माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. ज्यांचा आवाज आपण आज ऐकला हिंदीची बुलंद तोप आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाड यांचा सन्मान मी करण्याची प्रथमतः विनंती करतो. एक विशेष